नमस्कार, मी शीतल्स फूड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहूया हरभऱ्याची भाजी. चला तर तुम्हाला दाखवते. मी हरभऱ्याची भाजी घेतली आहे आणि ती आता आपण निवडायची कशी ती पण दाखवते तुम्हाला. मी थोडी एक पेपर घ्यायचा खाली आहे बघा असा, आणि आपल्याला थोडी भाजी घेऊन अशी झटकून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये काय आळी वगैरे असेल तर ती खाली निघून जाते. भरपूर आळ्या असतात त्याच्यामध्ये. काळजीपूर्वक व्यवस्थित झटकून घ्या ही. बघा अशा पद्धतीत चांगली आपटायची तिला पेपरवरती. सगळ्या आळ्या बाजूला होतात त्याच्यातल्या. आणि तुम्हाला सांगते मी, तुम्ही जर शेतातली भाजी जर म्हणजे तुमच्या माहितीतील असेल, म्हणजे जवळपास कोणी असेल कोणाकडे असेल तर तुम्ही ती धुवून नका घेऊ. पण तुम्ही बाजारातून जर भाजी आणली तर ती अवश्य धुवून घ्या ती, कारण औषध वगैरे मारलेले असतात. आता ही मी जी भाजी आहे ती धुवून घेतलेली नाही आहे, कारण मला माहिती आहे याच्यावर औषध मारलेलं नाही आहे. ही माझ्या शेजारच्यांनी दिलेली आहे मला भाजी. आता इथं भाजी घेतली आहे मी, लिंबू घेतले थोडंसं आंबटपणासाठी, आणि मिरच्या घेतल्यात 4 मिरच्या घेतल्यात तिखट, आणि लसूण घ्यायचं आपल्याला थोडासा. एक 5-6 10-12 पाकळ्या लसूण घेतला आहे मी, आणि आता तो वाटून घ्यायचा आहे आपल्याला. आता लिंबू पिळून घ्यायचं अगोदर प्रथम भाजीवरती, आणि हे बघा असं झालं वाटण. थोडंसं मोठंच ठेवायचं आहे आपल्याला. आता लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आता हे मिरची वाटलेली आपल्याला टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला भाजीमध्ये. अगोदरच आपल्याला मिरची लिंबू चांगलं लावून घ्यायचं आहे भाजीला. नंतर मग तुम्हाला सांगते पुढची कृती मी. ही भाजी फक्त आपल्याला थंडीमध्येच मिळते, हिवाळ्यातच मिळते ही भाजी. खूप छान लागते बाजरीची भाकरी आणि ही भाजी. छानपैकी निवडायची, त्याचे जरा मोठे देठ असतील ते काढून टाकायचे. इथं मी कढई ठेवली बघा तापत. आता मी तेल टाकून घेते. ह्या भाजीला तेलसुद्धा भरपूर लागतं. आत्ता आपण थोडं म्हणजे घेणार आहोत, आणि नंतर भाजी शिजत आली की थोडं तेल सोडणार आहोत वरतून. तेल तापले की आता आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची अगोदर खाली ताटामध्ये. बघा आता भाजी टाकून घेते मी, तेल तापले. आता पाणीचं थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं, एकदम थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं आणि ते शिंपडून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला अशा पद्धतीमध्ये. आणि मग परतवून घ्यायची भाजी आपल्याला. लगेच पाणी सुटेल त्याला थोड्या वेळाने. छान परतून घेतली. आता मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. थोडी भाजी परतवून घेतली ना की त्याच्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं, म्हणजे अंदाज येतो आपल्याला मिठाचा. आता मी झाकण ठेवून घेतले त्याच्यावरती, आणि बघा आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनी पाणी किती सुटले भाजीला. पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही शिजू द्यायची भाजी छानपैकी. बघा आता आपली भाजी शिजली. आता थोडंसं तेल सोडायचं आपल्याला परत. बघा अशा पद्धतीत एवढं आपल्याला तेल टाकायचे आणि परत परतवून घ्यायची थोडी भाजी. आता भाजी तयारच आहे आपली. याच्याबरोबर बाजरीची भाकरी बनवली होती मी. करून पाहतो मी, खूप छान लागते. आणि लिंबाने जरा आंबटपणा येतो त्याला थोडासा. धुतल्यानंतर जरा थोडं जास्त लिंबू टाका तुम्ही. आता ही भाजी धुतली नाही म्हणून मी एवढेच वापरले लिंबू. बघा आपली तयारी भाजी. खूप छान लागते ही भाजी खाण्यास.
बघा भाजी खाण्यासाठी तयार झाली आपली. इथे मी भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून घेतली होती खाण्यासाठी. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.